नमस्कार मित्रांनो, मी रोहित पवार आणि तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज आम्ही जाणार आहोत टिटवाळ्याला. सकाळचे 8 वाजलेले आहेत. मी आणि माझा हा मित्र साहिल हायकर. हाय. सो ह्याची ही बाईक आहे TVS. आम्ही राईड करत जाणार आहोत टिटवाळ्याला आणि आमच्याबरोबर अजून एक मित्र आमच्याबरोबर कनेक्ट होणार आहे. तर त्याला मी आता घ्यायला चाललो आहे आणि माझी पण गाडी आहे, पाठी बघू शकता तुम्ही. सो आता डायरेक्ट त्याला घ्यायला जातो आणि पुढचं सगळं ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो. चला मग. सो बाय द वे मी आता रिसीव करायला आलेलो मित्राला त्याच्या घरी. तो लोकमान्य नगरला राहतो आणि तो व्हिडिओ बनवतो, यूट्यूबर आहे तो पण. आणि त्याचं यूट्यूबच्या चॅनलचं नाव हर्षद मोरे ब्लॉग्स आहे आणि तो सांगेल थोडी माहिती. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तो. हां, आणि तिथे जाऊन तुम्ही माझ्या चॅनलवरती डायरेक्ट करू शकता. तो ॲक्च्युली तो पण असे गडकोट आणि नाही तर असे ब्लॉगिंगचे ट्रॅकिंगचे असे भरपूर व्हिडिओ बनवतो. तर तुम्ही त्याला फॉलो करू शकता. सो माझ्या व्हिडिओला आता पोचलो आहे आणि हे मित्र आम्हाला कनेक्ट झाले. यांना रिसीव केलं आता मी. हा आता जस्ट कनेक्ट झाला आहे आणि बॅक साईडला बघून याला घेऊन आलो आता मी. ठाण्यावरून 9 वाजता निघालेलो आणि आता इथं टिटवाळ्यात आल्यानंतर इथं तुम्ही बॅक साईडला बघू शकता ही कालू नदी आहे आणि इथं विश्रांतीसाठी थांबलेलो थोडा. तर बघू शकता यांचं तर फोटो सेशन चालू आहे. इथं कधी पण तुम्ही कोणत्या पण मित्राला घेऊन गेलात ना, 101 नमुने असतात. म्हणजे कोणाचा फोटो चालू असतं, कोणाचं वेगळं काहीतरी चालू असतं. आपण आपल्या ब्लॉगात फक्त आणि आता थोड्या वेळात 5 मिनिटावरती इथं सिद्धिविनायक आपलं मंदिर आहे आणि आता आपण तिथं जाऊन भेट देऊया. इथं आल्यानंतर कसं वाटतंय तुमचं मत व्यक्त करा. मग तुला मी नंतर व्यक्त करतो. मी स्वतः ब्लॉगर आहे, सो मला टाइम लागेल.
सो आता गणपती मंदिराची इथं आलेलं आहे, सिद्धिविनायक गणपती मंदिराची ते इथं बॅक साईडला तुम्ही पार्किंग करू शकता. ही फ्री पार्किंग आहे. आम्ही इथंच गाड्या पार्क केल्यात आणि यांनी इथं गाडी पार्क केली. सो आता इथं हा मंदिराचा गेट आहे. पाठ साईडला बघू शकता मंदिराचा गेट आहे. तर मित्रांनो, सिद्धिविनायक मंदिरात आलो आहे आणि दर्शन पण झालं, पण गाभाऱ्यात ॲक्च्युली कॅमेरा अलाउड नाही, तर त्यामुळे आतमध्ये कॅमेरा नाही चालू केला. तर तुम्हाला डायरेक्ट बाहेरच्या साईडून तुम्हाला झूम करून दाखवतो गणपती मंदिर तुम्हाला पूर्ण. तर ॲक्च्युली आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, ते बरं आहे, कारण की कुठंतरी आपल्या हिंदू संस्कृतीचं अपमानास्पद म्हणजे हे होतं आहे. त्यामुळे तुम्ही ते फॉलो करायला पाहिजे. आणि हे बघू शकता आम्ही पाठच्या साईडला आता मंदिराच्या, हे पाठचा आवार आहे मंदिराचं, भारी आहे आणि एकदम शांतता आहे. आणि बॅक साईडला मार्केट लागलेलं आहे. सो इथं तुम्ही प्रसाद आणि इतर ज्या कंठी या अशा इतर गोष्टी तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो, एकंदरीत माहिती सांगायची झाली तर सिद्धिविनायक महागणपती मंदिर महाराष्ट्रात मुंबईजवळील टिटवाळा या गावात असलेले गणपतीचे देऊळ आहे. इथे पूर्वी कणव ऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली आहे असे सांगितले जाते आणि म्हणूनच या महागणपतीस विवाह विनायक असे म्हटले जाते. सध्याच्या कल्याण तालुक्यात कल्याण कसारा मार्गावर काळू नदीच्या काठावर असलेले हे देऊळ खूप प्राचीन आहे. याची मूळ बांधणी शकुंतलेने केली अशी आख्यायिका आहे. हे देऊळ एका तलावात बांधलेले होते. कालांतराने यात गाळ साचून देऊळ पूर्णपणे गाडले गेले व तलाव ही नाममात्र राहिले. माधवराव पेशवे यांच्या राजकाळात पडलेल्या दुष्काळादरम्यान पाणी साठवण्याची सोय करण्यासाठी त्यांचे सरदार रामचंद्र मेंदले यांनी या तळ्याचे उत्खनन केले. त्या दरम्यान हे देऊळ जसे तसे सापडले व देवाची मूर्तीही अभंग स्वरूपात मिळाली. वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशव्यांनी या देवळाचे पुनर्व्यवस्थापन केले व मूर्तीची पुनर्स्थापनाही केली. त्याचवेळी देवळासमोर लाकडी सभामंडप बांधला गेला. तर मित्रांनो, आता घरी जायची वेळ आलेली आहे आणि गणपतीचं दर्शन वगैरे झालेलं आहे, प्लस पाटी तलाव आहे तो पण बघितलात तुम्ही. व्हिडिओ इथपर्यंत थांबवतो आणि व्हिडिओ जर आवडले असेल तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. तर अशाच व्हिडिओसोबत भेटूया पुढे. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.